तुम्हाला मानदुखीचा त्रास होता. कुठून आलते सर आपण? नाशिक. काय त्रास होता तुम्हाला? मला 15 दिवसापासून या मानेचा त्रास होता. मानेच्या नसेचा नस दबली असं डॉक्टरांचं सांगणं होतं. बरोबर. त्यामुळे हात माझा भरपूर ठणकायचा. अच्छा. त्याच्यामुळे मग मी असे बारीक दवा केले पण त्याचा काही आराम पडला नाही. अच्छा. मी माझ्या एका मित्राने तुमचा नंबर 40गाववरून ते मित्र सतीश जैन त्यांनी नंबर दिला मला. अच्छा. मी युट्यूबला बघितलं. मग मी ठरवलं म्हटलं चला आपल्याला गेलंच पाहिजे. बरं. मोवाळ सरांकडे गेलंच पाहिजे. बरोबर. सोंडीला. आता काय वाटलं तुम्हाला? आराम किती? आता मला आराम वाटतोय. आराम वाटतो. किती वाटतो आराम? तरी 50% आराम. 50%. माझ्याकडे यायच्या आधी काय काय उपचार केले आपण? उपचार तर 8 तारखेला मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं का बाबा तुमचा ECG करावा लागेल. अच्छा. त्यांनी माझा ECG केला. ECG केल्यानंतर म्हणे ते हृदयाला रिलेटिव्ह दुखणं. अच्छा. तर त्यांनी घरच्या मंडळीला वगैरे त्यांनी घाबरवून दिलं. मला बी घाबरवून दिलं. मला घाबरवून दिलं. अच्छा. झाल्यानंतर मग त्यांनी माझी पहिली एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफी मध्ये काही रिपोर्ट एकदम क्लिअर आले. काही ब्लॉक वगैरे काही सापडले. त्याच्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी माझा एक्सरे केला. एक्सरे मध्ये बी काही सापडलं नाही. त्याच्यानंतर म्हटलं मग MRI करून बघा. बरोबर. दुखणं सापडत नाही तर त्यांनी MRI केला. तर मग त्या MRI मध्ये खांद्याची जी नस आहे हड्डीच्या मानेची ती नस दबलेली असे डॉक्टरांनी सांगितलं. बरोबर. तसं रिपोर्ट बी आपल्याकडे लिखित. बरोबर. म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला कळ असल्यामुळे त्यांना असं शंका वाटली का हृदयाशीच निगडीत काहीतरी असं पण ते काही खोटं होतं. ते खोटं होतं. बरोबर. दुखणं खरं फक्त मानेचं होतं. नशेचं नस दबली. आता तुम्हाला आमच्या उपचारांना काही त्रास जाणवला का? त्रास काही होत नाही पण जरा मजा वाटते. रिलीफ पण चांगल्यापैकी मिळतं. आणि इन्स्टंट आपल्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्याला मोकळं वाटतं. रिलीफ पण चांगलं जलद मिळतं. ठीक आहे. तुमच्यासारख्याच इतर मानदुखीचा जर पेशंट असेल तर त्याला काय सांगशाल? त्यांना पहिल्यांदा तुमचा पत्ता सांगेल मी. अच्छा. हा नंबर घ्या आणि तुरंत लवकर जा. देतोच तुम्हाला मी. पेशंट आहेच माझ्याकडे. वेदना भयंकर राहतात. झोप येऊ देत नाही. म्हणजे असं वाटतं की माणसाला हात तोडून टाकावा. इतका हात दुखायचा. बरोबर. ठणक. प्रचंड वेदना. 8 तारखेला म्हणजे 8 जुलैला मला मी रडत होतो हातामुळे. अच्छा. एवढा त्रास होता मला. पण मग आता ते दवाखान्यात त्यांनी ती मणक्याची वगैरे नस बघितल्यामुळे त्यांनी आपल्याला गोळ्या वगैरे चालू केल्या होत्या. 10 दिवसाचा कोर्स होता तो. बरोबर. त्या गोळींना आतापर्यंत ते गोळींची पावर होती म्हणून थांबत होतं ते. असं. नक्कीच मित्रांनो, तुम्हालाही मानदुखीचा जर त्रास असेल तर गणपत मोवाळ पेंडलिक सेंटरला एक अवश्य भेट द्या. आमच्या इथं कुठलंही औषध न खाता इन्स्टंट जो रिझल्ट असतो. 2 मणक्यामधली जी डिक्स आहे डिक्स जागेवर येऊन नस मोकळी होती आणि आपला जो ठणक वेदना असतील तर त्या थांबवल्या जातात. तर एक वेळ गणपत मोवाळ पेंडलिक सेंटरला अवश्य भेट द्या. आपण जो दिलेला अनुभव त्याबद्दल नक्कीच धन्यवाद व्यक्त करतोय.